आज मी आली आहे अमेरिकेतील एका इटालियन रेस्टॉरंटमध्ये. सो या अगोदर पण मी इटालियन फूड ट्राय केलेलं आहे. पण हे जे रेस्टॉरंट आहे ते ह्या एरियामधलं खूप फेमस आहे. सो आज आम्ही इथे आलेलो आहोत. सो बघूया फूड कसं भेटतं. आणि ह्या आजूबाजूचा एरिया बघाल तर खूप छान आणि सुंदर असा बनवलेला आहे. इथे हँगआउट करण्यासाठी खूप छान एरिया आहे. सो आता आमची अमेरिकन फॅमिली पण येणार आहे. सो मी त्यांचा इथं वेट करते आहे. सो त्यांनी ते बसण्यासाठी सेटअप वगैरे दिलेला आहे. आणि वातावरण विचाराल तर खूप छान आहे. थोडं वॉर्म वेदर आहे. ऑलमोस्ट समरला सुरुवात झाली आहे, पण अधूनमधून थोडीफार थंडी आहे. कम्प्लिटली समर चालू झालेला नाही, बट स्टील आजचं वातावरण खूप छान आहे. आणि इथे बाहेर बसण्यासाठी पण सेटअप आहे, पण आम्ही प्रेफर केलं आतमध्ये बसण्यासाठी. आतमधून हे रेस्टॉरंट असं आहे आणि आम्ही आलो आहोत आमच्या अमेरिकन फॅमिलीसोबत. सो आमची अशी महिन्यातून एकदा किंवा 2 महिन्यातून एकदा बाहेर प्लॅन होत असतात. आम्ही डिफरंट फूड ट्राय करत असतो, पण ह्या वेळेला आम्ही इटालियन फूड ट्राय करत आहोत. हे काही आम्ही स्टार्टर्स ऑर्डर केलेले आहेत आणि त्यानंतर आहे मेन कोर्स. सो इटालियन फूडमध्ये मेन कोर्स हा खूप डिफरंट असतो. अशा डिफरंट टाईप्सच्या आम्ही प्रत्येकाने वेगवेगळी डिश घेतलेली आहे आणि या डिशची प्राईस विचाराल तर पर डिश $30 to $35 आहे. इंडियन करन्सीमध्ये ऑलमोस्ट 3,000 रुपयांची एक डिश आहे आणि याच्यामध्ये खाण्यासाठी स्पेशल असं काहीच नाही आहे. माझी डिश तर तुम्ही बघू शकता कशी आहे. हे काही ड्रिंक्स आम्ही ट्राय केले, पण अमेरिकन लोकांना हे इटालियन फूड आवडतं, त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत हे आमचं डिनर एन्जॉय केलं. आणि त्यानंतर डेझर्टमध्ये घेतला आहे हा केक आणि इथे एक मी नवीन डेझर्ट ट्राय केलं. सो हे आहे इटालियन आईस्क्रीम. सो आईस्क्रीम आणि एक्सप्रेसो शॉट ॲड करून हे कॉम्बिनेशन खायचं. सो हा एक युनिक एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. याच्या अगोदर आईस्क्रीम आणि कॉफी हे कधी कॉम्बिनेशन केलं नव्हतं. सो फर्स्ट टाईम हे ट्राय केलं. सो ठीक वाटलं मला, पण एवढा काही स्पेशल डेझर्ट वाटला नाही. त्यानंतर अजून एक आम्ही इथे डेझर्ट ट्राय केला, तो हा होता. सो अशा पद्धतीने आम्ही इटालियन फूड एन्जॉय केलं. आणि आता बाहेर पण बऱ्यापैकी अंधार झालेला आहे आणि बाहेरचं सराउंडिंग बघा खूप छान वाटत आहे. याच्या पाठीमागेच एक शॉपिंग एरिया आहे, तिकडे आम्ही बऱ्याच वेळा येतो. सो नेक्स्ट टाईम कधी मी एरियामध्ये अगेन आली तर याच्या पाठीमागचा एरिया मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन.